पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला 10 नोव्हेंबरच्या महावीर जयंतीच्या आज 11 तारीख आहे. महात्मा फुले यांची जयंती आहे. त्या निमित्तानं 14 तारखेला येणाऱ्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. ह्या निमित्तानं मी मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या महापुरुषांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे त्याच आदर्शाने पुढं आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची. त्याच्यातूनच माझ्या महाराष्ट्राचं भलं होणार आहे. त्यातूनच आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला एक अधिक चांगल्या पद्धतीनं गती देण्याचं काम करता येणार आहे आणि ह्याच्यात जातीय सलोखा वाढणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने गुण्यागोविंदा आणि या पद्धतीने आपण सगळ्यांनी वागायचं आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आव्हान तमाम माझ्या जनतेला त्या ठिकाणी करील. आज इथं आल्यानंतर तर एका गोष्टीचं थोडंसं वेदना अस्वस्थ होतं. त्याचं कारण असं आहे की माननीय छगन भुजबळ साहेब असतील, आम्ही सगळेजण असो, अनेक जणांचे त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल की इथं एक फुले वाडा आहे. त्या फुलेवाड्याच्या संदर्भामध्ये अधिकची जागा आजूबाजूच्या लोकांची स्वखुशीनं घेऊन आपल्याला खूप चांगलं अशा पद्धतीनं इथं हे स्मारक बनवायचं आहे. त्याकरता जी जमीन ॲक्वायर करायची आहे त्याच्या संदर्भामध्ये जवळपास 200 कोटी आली. मी आत्ताच आल्यानंतर आपले पालिकेचे आयुक्त राजेंद्र किंवा आयुक्त तुम्ही थोडंसं गती देऊन काही सहकार्य ना, पण याच्यामध्ये काही राजकारण नाही, काही वेगवेगळे राजकीय नेते आहेत त्या सगळ्यांना इकडच्या भागातल्या लोकांना समजून सांगण्याच्या करता आणि ज्यांचं घेणार आहोत किंवा ज्यांना हे सगळं स्मारक मोठं करण्याच्या करता त्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागा किंवा घरंही सोडावी लागणार आहेत, त्यांचंही चांगल्या पद्धतीनं पुढं पुनर्वसन व्हावं कामाने किंवा चांगलं हे फुलेवाड्याच्या परिसरामध्ये किंवा महात्मा फुले आणि सावित्री फुले या उभयतांचं भावी पिढीला त्यांचे विचार त्या ठिकाणी सतत समजून सांगणार अशा हे स्मारक आपण करू पाहतोय. त्यात पुणेकरांना पण जनतेला पण एक अभिमान वाटेल, एक आनंद वाटेल, एक समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम आहे. होतं काय आमच्याकडनं ज्यावेळेस जयंती असते, ज्यावेळेस पुण्यतिथी असते त्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस आम्ही दर्शन घेतो, तिथं नतमस्तक होतो आणि हे असताना त्यावेळेस इतरांना पण आव्हान आहे. अनेक राजकीय पक्ष आपल्या काम करतात किंवा एक अनेकच्या ऐकण्यामध्ये इतर राहणारी लोक त्यांना 2 गोष्टी समजून सांगणे, बहुतेकांनी त्याच्यामध्ये होकार दिलेला आहे आणि आपल्याला योग्य पद्धतीचा मोबदला द्यायचा असंही काही नाही. आमचा प्रयत्न हा आहे की त्यांनी इथून गेल्यानंतर त्यांनाही तेवढं चांगल्या ह्याच्यापेक्षा चांगल्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या मुलाबाळांना राहता आलं पाहिजे. तर पुन्हा आजच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी ठेवून पुढच्या वेळेस तरी किमान ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमू, त्यावेळेस बराच फरक पडलेला असेल ची अपेक्षा. कारण निधी हा एक मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कोणीच त्याच्यामध्ये उलट सगळ्यांचाच आग्रह आहे की हे लवकर झालं पाहिजे. जसं आपण दगडूशेठ हलवाईच्या समोर जिथं पहिली मुलींची शाळा क्रांती ज्योतिबाई फुलेंनी उभी
भुजबळ पुणेकरांना घेऊन बसलो, वेगवेगळ्या आर्किटेक्ट चांगले जे हेरिटेज काम करतात त्यांना पण आम्ही घेतलं, तो प्लॅन केलेला आहे. तुम्हाला आता तिथं काम सुरू झालेलं आहे, तसं ते काम सुरू होऊन तेही किती फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागेल. न्यायालयामध्ये न्याय देवता आपल्याला न्याय देते तशा पद्धतीनं तिथंही न्याय मिळाला. तसं इथं पण मी आज जयंतीच्या निमित्तानं आवाहन करेल की इथं पण तशाच आपल्या सगळ्यांचं जी इच्छा आहे, आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे की अतिशय उत्तम असं दोघा उभयतांचं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं. ते करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून ठीक असतं. नाही ऐका ना, तुम्हालाही माहिती विमानतळाच्या जागा घेतो आपण, रेल्वे करता जागा घेतो आपण, एखादं शहर डेव्हलप करण्याच्या करता ठरलेलं. तशी बोलणं झाल्यावर पुन्हा अधिकारी इथं आहेत, त्यांच्याशी पण आपले काही गोष्टी की द्यायची आणि काही त्याच्यात अडचणीत असेल आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढे जाऊ आणि मार्ग काढू. अरे बरोबर आहे ना बाबा, ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ. दरवेळेस सारख्या चित्रपटावरून राज्यात वाद झाला, काही ब्राह्मण महासंघ असेल किंवा इतर हिंदुवादी संघटनांनी विरोध केला काही दृश्य, आणि तो आता 15 ढकललाय. सेन्सॉर बोर्डवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळेस सेन्सॉर बोर्ड असतं. त्याच्यामध्ये ते सेन्सॉर बोर्ड त्या ठिकाणी चित्रपट बघतं. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे बाबतीमध्ये त्या समितीमध्ये आहेत आणि त्या चित्रपटाचा कुठला होणार आहे का, त्याच्यातनं वाईट परिणाम होणार आहे का, हे सगळं पाहिलं जातं, शहानिशा केली जाते. आणि तुम्हालाही माहिती आहे की आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आलेत. आता मध्ये बघा पद्मावत आणि पद्मावती तो आला, त्याही प्रकारची चर्चा झाली, परंतु ते पद्मावतीचं नाव पद्मावती नंतर तो चित्रपट आला तरी देखील काही घटकांचा त्याला विरोध होता. आता सगळ्या संविधान आपल्या घटनेने आपल्याला बाबासाहेबांनी सगळ्यांनाच आपलं मत दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या पद्धतीनं लोक बोलतात, परंतु साधारण आम्ही सरकार म्हणून ही काळजी घ्यायची असते की त्याच्यातून समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होणार नाही. खबरदारी कौन बराबर है. बहुत 26/11 हम सब 11 हम सब बम्बई में थे. तब स्वर्गीय RR पाटिल भी थे, विलासराव देशमुख भी स्वर्गीय थे और हम सब थे. ये सब होने के बाद हमने भी राउंड मारा था जहाँ ये घटनाएं हुई थी और वो इतनी गंभीर घटना, इसीलिए उसका मास्टरमाइंड का पूछताछ करने की बहुत कोशिश की. अभी ये जो आदमी मिला है वो आने के बाद पता चलेगा कि किसने उसको बताया, क्यों उन्होंने ये किया, उसका कारण था. पता होने के बाद अपने को आगे भी अपनी लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए, ज़्यादा से ज़्यादा क्या करने के बाद लोग सुरक्षित रहेंगे और सब में खुशहाली रहेगी. ये एसटीकारांचा प्रश्न आहे. 56% मार्च मध्ये जे पेमेंट होणार 56% दिलं. एसटी रात्री पुन्हा तुम्ही आणि त्याच्यानंतर अरे बाबा, एसटीला मागे पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण 250 ते 300 आम्ही सरकारमधनं बजेटमधनं आणि ते चालवत होतो. आपण 50% महिलांना तिकिटामध्ये
सवलत दिलेली आहे. बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही काही आपण सवलती देतो, अनेक सवलती देतो आणि देत असेल. आता त्या खात्याचे मंत्री हे प्रताप आहेत, ते एमडी झालेले म्हणजे चेअरमन पण झालेले आहेत आणि त्याच्या त्यांनी संकल्पात पण सांगितलं आम्ही काही टार्गेट मोठ्या प्रमाणात ई व्हेकल बसेस ठिकाणी ठरवलेलं आहे. तशा प्रकारे झाल्यानंतर थोडं एक आहे, पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कुठंही फायद्यात नसते असं माझी माहिती आहे. चुकीचे असेल तर मी माघार घेईन, पण माझी माहिती आहे. शेवटी सर्वसामान्य माणसांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही किफायतशीर दरामध्ये तिकिटाचे दर असले पाहिजे आणि त्याच्यामुळं तशा प्रयत्न सगळेच सरकार असतं आणि त्यामध्ये आमचाही प्रयत्न तोच आहे. पण आता तिथल्या अनेक जागा, आपल्या बसस्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत, तर BOT तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही उभा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न करत असताना असं एक पुढं आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण 30 वर्ष पहिले, नंतर 60 वर्ष. तर 30 वर्षामध्ये कुणी BOTला येईना. ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला 2 लागतील, पुढं 25 वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं. करता मध्ये कॅबिनेटला मागच्या चर्चा झाली आणि आता 60 वर्षाच्या करता करायचं आणि 60 वर्षांनी झाल्यावर पुन्हा 30 वर्षाचं वाढवण्याच्या करता त्याच्यामध्ये तरतूद मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे. तो तयार झाल्यावर येईल आणि त्याच्यातून बऱ्याच अंशी प्रश्न. पण आता तुम्ही जे काही सांगितलंय, दुसऱ्या कामात गडबडीत होतो मी, त्या संदर्भामध्ये सहकाऱ्यांशी पण बोलील, प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलील आणि कसा मार्ग काढायचा ते CM साहेब आणि आम्ही वगैरे बसून ठरवू. दादा, मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर जवळपास 3 चौकशी समिती त्यांच्या अहवाल आलेले आहेत. एका समितीचं येणं बाकी आहे. कारवाई काय झालेली आहे असं काही दिसत नाही. त्यामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य तो कारवाई त्या बाबतीमध्ये करेन. कारण तो अहवाल पहिला दुसरा मुख्यमंत्र्यांच्याकडे माझी काही आज रात्री मुख्यमंत्री आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगडला आहे आणि आज अमितभाई, देशाचे नेते, गृहमंत्री अमितभाई शाह पण येणार आहेत आणि उद्या आम्ही त्यांच्याबरोबर रायगडला जाणार आहे. त्यावेळेस मी आज माझी नाही भेट होणार, पण उद्या जर झाली तर मी मुख्यमंत्र्यांना ह्याबद्दल विचारीन. पण आपण म्हणताय त्या प्रकारे कुठल्याही प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा जीव हा महत्वाचा असतो. हलगर्जीपणा करता कामा नये. त्यामध्ये आमचे आता सार्वजनिक आरोग्य मध्ये स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल, मध्ये 2 पैसे एक सेवाभावी वृत्ती ही लक्षामध्ये घेऊन त्यांनी घरातल्या मान्यवर काम केलं पाहिजे. क्षेत्रात काम मोठं आहे, त्याबद्दल आमचं कोणाचंच दुमत नाही. पण ज्यावेळेस गरीब व्यक्ती असते, मध्यमवर्गीय घरातली व्यक्ती असते, त्यावेळेस कुठं तिथलं अडवणूक केली जाते, पैशाकरता पेशंटला जात नाही. हे मात्र कुणीही नाही. जर कुणी करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल. प्रश्न आहे, मंगेशकर कुटुंबियावर टीका केली जाते, विजय वडेट्टीवार मंगेशकर टीका केली जाते या सगळ्या प्रकरणानंतर. वडेट्टीवार काल म्हणले की मंगेशकरांची टोळी आहे, हे कितपत योग्य असतं? तुमचं योगदान जगाला माहितीये. लता स्वर्गीय लता मंगेशकर असतील,
भोसले असतील, मंगेशकर असतील, ह्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड, आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी शकत नाही. परत महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे, आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. हा तो ते ऐका ती पण माहिती ऐक जरा. तुझ्याच चॅनलला आम्ही बघितली, अनेक चॅनलला आपण बघितली, आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत. तर तिसरा अहवाल येऊ द्या. एवढे असले तर ते पैसे काय हळदी कुला ठेवलेत, ते जनतेच्या करतायत ना. आता त्याच्यामध्ये असंही म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला आपण एक नामात्र दरांनी जागा देतो. आज काही जागांची किंमत काही कोटीमध्ये आहे, आणि हे कशा करता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं, चांगल्या सुविधा व्हाव्यात, चांगले बेड उपलब्ध व्हावेत, आणि त्याच्यातनं 20% तरी गरीब लोकांना ज्यांची ऐपत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचं ट्रीटमेंट करता यावी, देता यावी. ओके. अमित शहांचा दौरा आहे. नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ घालून नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे. हो, आम्ही अमित शहांना केली होती. आपण जर मुंबईत असाल तर ह्यावेळेस माझ्याकडे तुम्ही नाच्या करता यावं, आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे यावं. तर मला मुंबईतनं आले असते तर मग मी त्यांना विनंती केलेली होती. ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकरे यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना केलेलं आहे. दोन्ही DCMला, नंतर त्या भागातले मंत्री या नात्याने आमचे गोगावले साहेबांना, त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना, असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे, आणि भोजनाचा कार्यक्रम होईल. बारामती तालुक्यात एक घटना घडली. कोराळे गावामध्ये एका 10वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. त्या त्रासाला मी त्याबद्दल माहिती घेतो, आणि नक्की काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे, काय वस्तुस्थिती आहे, त्याच्या खोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या गोष्टीच्या करता मनाला नये आणि आत्महत्येपर्यंतचं पाऊल उचलू नये. कारण शेवटी ज्या त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं, शिक्षण दिलेलं असतं, संस्कार केलेले असतात, त्या आईवडिलांना काय वेदना होत असतात हे ज्या त्या आईवडिलांनाच माहिती. आणि त्याच्यामुळं काही तर मी तर बारामतीला अनेकदा सांगतो, महाराष्ट्राला सांगेन, असं कोणी करत असेल तर ताबडतोब तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही इतके टेलिफोन नंबर दिलेले आहेत, मुलींच्या करता दिलेले आहेत, करता वेगळे जनरलच्या करता दिलेले आहेत, ॲम्ब्युलन्सच्या करता दिलेले आहेत. या सुविधा का देतो? का तर कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, प्रत्येकाला इथं सुरक्षित पाहिजे अशा पद्धतीनं यंत्रणा असते. आणि ते काम करताना त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायचं असतं ते करण्याचं काम सरकार करत असतं. जयदादांचा काल साखरपुडा झाला, सगळे कुटुंब पवार कुटुंब एकत्र दिसलं, सगळे आनंदात. प्रश्न पडला की पार्थदादांचं किती, कारण आता
जयनी त्याचं ठरवलं, पार्थनी ठरवलं की पार्थचं करू. काम तातडीनं चालू होईल, सूचना दिलेल्या आहेत. सीओशी बोललोय, ते म्हणून PMRDAचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललोय, डुडी कलेक्टरशी बोललोय. त्यांना म्हणलं मीटरचा रस्ता आहे, आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये. माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये. आता झालाच पाहिजे. त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे. निधी कमी पडून नाही. मी त्यांना सांगितलं, निधी जर DPC मधनं पाहिजे असेल तर DPC मधनं देतो. PMRDA मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये देण्याच्या सूचना CEO आहेत. आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की PMRDA आता ते काम तातडीने करेल. भक्तगण ज्याश्वरचं दर्शन घ्यायचं असेल त्या भाविकांना, तिथल्या रहिवाशांना आता त्रास होणार नाही अशाबद्दलची सरकार म्हणून बासरे आता आंदोलन होत आहे. तुम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात होता त्यावेळेस खूप मोठी मोठी भाषणं केली, तुम्हाला विसर पडला का? अजिबात नाही विसर पडला. तुला जसा प्रश्न विचारायचा विसर पडला तसं मला पण विसर पडलेला नाही. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार, जागतिक स्तरावर ज्या वेळेस इंधनाच्या किमती वर खाली होतात, आता पेट्रोल डिझेलच्याही किमती, दी ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा काही स्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे. त्याच्याबद्दल परवाच मी कुठंतरी भाषणामध्ये माहिती आहे. आम्हालाही जनतेने त्यांना सुखाचं समाजाचं जीवन निवडून दिलेलं आहे. तुझ्यासारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे. पण 50 रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी यांना वाढवू नका, तुम्ही सहन करा आहेत. आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत. त्यावेळेस साधारण केंद्र सरकार ह्याबद्दलची भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू. आणि एकंदरीत जगातलंच या कराच्यामुळं गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती प्रमाणात, पण ह्या लवकर पूर्वपदावर याव्यात अशी प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करू. मंगेशकरच्या संदर्भानं अजूनही कर नाही भरला.